लवकरच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता देखील आता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा सुरू असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, अत्यंत महत्त्वाची बातमी, भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा सुरू आहे। बरोबर आहे सागर, दक्षिण मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मनसेचं वजन सुद्धा तेवढंच मोठं आहे। मराठी वोट बँक जी आहे ती मनसेकडे मोठ्या प्रमाणात दक्षिण मुंबईमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये खेचलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळेच मनसेची मदत जी आहे ती दक्षिण मुंबईमध्ये भाजपला महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि त्यासाठीच ही सगळी चर्चा जी आहे ती सध्या सुरू असल्याची पाहायला मिळते। सध्या राहुल नार्वेकर यांचं नाव जरी चर्चेत असलं तरी मनसेकडून सुद्धा उमेदवार देता येईल का याची चाचपणी जी आहे केली जाते। जर मनसेचा उमेदवार दिला तर मग त्याला कमळाच्या चिन्हावरती उभं करता येईल का, अशी सुद्धा एक चाचपणी जी आहे ती केली जाते। माहिती मिळते सूत्रांकडून की दिल्लीत वरिष्ठांसोबत ही एक वेगळी बैठक जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतर या दक्षिण मुंबईच्या जागेवरती तोडगा जो आहे तो काढला जाऊ शकतो। परंतु भाजपचं मत आहे की मनसेला सोबत घेणं किंवा मनसेचा उमेदवार उभं करणं या सगळ्यात तर्कवितर्क जे आहेत ते आता कुठेतरी त्याची स्पष्टीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सध्या सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून येते। नक्कीच विनायक, त्यामुळे भाजप आणि मनसेचं लोकसभेसाठी जुळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत, भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। मनसेला ही जागा देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा आहे आणि लवकरच या संदर्भात दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक देखील होण्याची माहिती आता समोर येत आहे। एकीकडे दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर यांचं नाव जोरात सुरू असलं तरी आता ही जागा मनसेला दिली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।